खऱ्या तुरुंगाची 1-to-1 प्रतिकृती आहे. ड्यूड, खऱ्या तुरुंगासारखं टॉयलेट दिलंय. वाव. इथे दिवसातून 3 वेळा जेवण देण्यात येईल. रोज रात्री ठरलेल्या वेळी लाईट्स बंद करणार आणि तुम्हाला दररोज सकाळी वेळेत उठवणार. गुड लक. त्यांनी हे तुरुंगासारखंच बनवलंय. या सीट्स थंडगार आहे, अनकम्फर्टेबल. थंड आणि कडक. आम्ही ते शेकडो कॅमेरे बसवले आहेत जे त्यांची प्रत्येक हालचाल टिपतील. आपण जे काही बोलतोय ते सगळं ऐकताय, तेव्हा आपण जे काही बोलू ते त्यावरून आयडिया येतील. आज पहिल्यांदाच हे पोलीस आणि गुन्हेगार एकमेकांना भेटले आहेत आणि आम्हाला अजून माहिती नव्हतं, पण या व्हिडिओमध्ये इयान आणि लेनी पटकन एकमेकांचे शत्रू बनले. इथे चोरी होणार आहे, आता मी तस्करीखोर झालोय. भांडणं म्हणजे मी धार्मिक नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. वो मी असं काही बोललोच नाही. आपल्याला EMT ची गरज लागेल. आणि विश्वासघात सुद्धा. लेनी, तू खबरी आहेस, हे खूप वाईट आहे. ते 100 दिवस पूर्ण करतील की त्यांच्यापैकी कोणी एक दुसऱ्याची फजिती करेल. मला सगळे पैसे घेऊन घरी जायचंय आणि त्यासाठी त्या पोलिसाचा गळा आवळावा लागला तरी चालेल. खालचा बेड माझा आहे. नाही, मी खालचा बेड घेणार. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तुरुंगात मोठ्यांच्या मर्जीने कारभार चालतो. तू मोठा आहेस, त्यामुळे पहिला निर्णय घ्यायचा अधिकार तुला. जर रात्री तू घोरलास तर मी घोरतो. गुड नाईट. तुला वॉर्निंग द्यायला काय जातं? ठीक आहे, क्रिमिनल, आराम कर जा. गुड मॉर्निंग. खूपच लवकर उठवलं. तो मूर्ख पोलीस रात्रभर घोरत होता. त्याच्या घोरण्यामुळे झोप सुद्धा नाही लागली. मी घोरलो? हो, आणि आकाशाकडे बघून वाटतंय की सकाळचे 6-7 वाजले असतील. बरोबर. तर अशी होती पहिली रात्र. जे मी मानलं पाहिजे, खरंच तुरुंगात असल्यासारखं वाटतंय. महत्वाचा प्रश्न, तू तुरुंगात का होतास? फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग. मी खोटं बोलून फसवून एकाकडून पैसे घ्यायचो, दुसऱ्याला द्यायचो, सगळ्यांचेच पैसे घालवले आणि नुकसानाबद्दल खोटं बोललो आणि त्यामुळे माझ्यावर $500,000 कर्ज झालं. आणि योगाने ही तेवढीच रक्कम आहे जी तो या व्हिडिओमध्ये जिंकू शकत होता. जेवणाची वेळ झाली आहे. गाईज, तुरुंगातलं पहिलं जेवण मिळालंय. खरं तर तुरुंगापेक्षा बरं दिसतंय. गुन्हेगार इयान इथे अगदी घरात असल्यासारखा वागतोय. इथे खाली खूप मस्त वाटतंय. तर दुसरीकडे पोलीस लेनी तुरुंगातल्या जीवनाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी आयुष्यभर लोकांना तुरुंगात डांबलाय. आज तुरुंगाच्या आत राहून थोडंसं विचित्र वाटतंय. ते मला सांगतायत मी कधी झोपायचं, कधी उठायचं आणि मी कुठल्या वेळेत खायचं. हे म्हणजे सगळ्यांशी जुळून घेणं थोडं माझ्यासाठी कठीण आहे. गुड मॉर्निंग. इयान आणि लेनीच्या नात्याची सुरुवात जरा कठीणच झाली. मला भर वेगवेगळे पदार्थ बनवायला मजा येईल. नवीन पदार्थ. आपल्याकडे मीठ आहे का? आपल्याकडे मीठ आहे का? तुला काय वाटतं? आपल्याकडे इथे बीफ पॅटीज आहेत, काही हॉट डॉग्स आहेत, आवश्यक सर्व गोष्टी आहेत. ओके. पण एक गोष्ट आहे, तू फक्त स्वतःसाठी निर्णय घेणार नाहीयेस. तुझा पार्टनर काय विचार करेल? अरे यार, मला नाही माहिती त्याला काय केलेलं आवडेल. मी तुला विचार करण्यासाठी 1 मिनिट देईन. इयान, मी तुझ्या रूममेटला अंगणाच्या बदल्यात पूर्णपणे सुसज्ज किचन निवडण्याचा पर्याय दिला होता. मला माहिती त्याने काय निवडलं असणार. मैदानाची वेळ. हो, त्याने माझ्या ऑफरचा विचार सुद्धा केला नाही. गाईज, तुम्ही दररोज जेवणाबद्दल तक्रार करता. मला वाटलं होतं तुम्ही ते घ्याल. तुम्हाला माहितीये, ते मला वाटलं त्यापेक्षा जास्त सोपं होतं. 30व्या दिवशी मी तुमच्याकरता इतका सहज सोपं ठेवणार नाही. ठीक आहे. बाय वॉर्डन जिमे. या. मी ही मैदानाची जागा अशीच नाही जाऊ देणार. स्वर्गात आणखी एक दिवस. मी आणि माझ्या पार्टनरने किचन ऑफर नाकारून 24 तास पूर्ण झालेत आणि आम्हाला अजिबात पश्चाताप होत नाहीये. तुला होतोय का पश्चाताप? नाही. आम्ही आनंदी आहोत की दिवसभर कोंडून राहावं लागत नाहीये. माझ्या बायकोची प्रतिक्रिया बघायची आहे. ती मला म्हणेल की असं होऊच शकत नाही की तू बास्केटबॉल कोर्टवर गेला नसशील. असं होऊच शकत नाही की तू बाहेर गेला नसशील. त्यांच्या चॅलेंजच्या निकालावर खुश असून सुद्धा ते तुरुंगाच्या बाहेर काय काय मिस करत आहेत याचा सुद्धा विचार करू लागले. मला हे लक्षात ठेवावं लागेल की मी इथे का आलोय आणि माझा उद्देश काय आहे. माझ्या कुटुंबासाठी ते पैसे जिंकणं हेच माझं अंतिम ध्येय आहे. मला एक बायको आहे, एक सुंदर कुटुंब आहे आणि यामुळेच मी बाहेर नाही पडू शकत, कारण सगळेजण माझ्यावरच अवलंबून आहेत. बायको मुलं असणं खूप छान वाटत असेल ना? मी माझ्या कुटुंबापासून 1 वर्ष लांब राहिलो. म्हणजे त्या वर्षी मी वडिलांना एकदाच भेटलो. 2च दिवस. एकदा? पण 1 वर्ष माझ्या भावाला आणि आईला नाही भेटलो. खरंच? हो, खरंच. दिवसातून 1 तास मैदानात घालवण्याच्या वेळेमुळे मी मैदानात जाण्याची वाट बघतोय. ते अस्वस्थ झाले आणि पुढच्या चॅलेंजच्या आधी वेळ घालवण्यासाठी त्यांनी काही क्रिएटिव्ह मार्ग शोधून काढले. कॅचअप डॉज बॉल. इथून बाहेर निघ कॉपर. आपल्याला EMT ची गरज लागेल. मला बांध ऑफिसर, मी मरणार आहे. मी गुदमरतोय. आमचे कैदी आता 30 दिवसांपासून या तुरुंगात राहत आहेत. बघूया ते कसे आहात मित्रांनो.